काय झालं की आम्हाला रक्त द्यायचंच काम पडलं, एवढं इमर्जन्सी. चला सांगतो समोर. आज दिवस होता 9वा, आपल्या चॅलेंजचा 9वा दिवस आहे आणि सकाळीच उठून आपण जे सगळे कामं करायचे आहे ते सगळे कामं करून निघालो सकाळी रनिंगला. आणि सकाळी निघालो तर एवढा अंधार होता की विचारू नका. तशी इतक्यात बद्दल आहे, त्याच्यामुळे थंडी कमी पडून राहिली. थंडी कमी जरी असेल पण रनिंग कमी नाही आहे. रनिंग रोजची तेवढीच आहे आणि सगळं करून आपण वर्कआउट सुरुवात केली. वर्कआउटला स्ट्रेचिंग वगैरे केली आणि थोडीफार लेगची एक्सरसाइज पण करून घेतली. मला वाटलं की आज उद्या आपल्याला लेगच निघायला लागेल, कारण की ते समोर तुम्हाला माहीतच पडतच. आपले व्हिडिओ थोडेफार व्हायरल चालले, म्हणजे लोक जास्त पाहायला लागले. तुम्ही जर फॉलो नसेल केलं तर तुम्ही पण फॉलो करून घ्या. घरी आल्या पाहिलं तर सकाळी लय दळ पडला होता. दळ नव्हता तो, काल केलेलं दुपट होतं. तितक्यात आपल्याला फोन आला, लवकर ये म्हणे, आपल्याला इमर्जन्सी जावं लागते. दोघं जण म्हणत किती वाट पाहून चालू आहे. तितक्यात आपल्याला गाडी भेटली. बस म्हणे लवकर इमर्जन्सी जावं लागते. हात लय झरिकला होता. मी थांबा भाऊ, तुझ्या पट्टाच पलटे समोर. हा म्हणे चल म्हणे थोडीशी मजा करू. मी मजा नाही, हे पाय तू सजा आहे समोर. माहित काय तुला सध्या. गेलो आपण तितक्यात परतवाड्याला गेल्याबरोबर गाडीतून उतरलं, असं स्वागत होईल आपल्याला हे माहीतच नव्हतं. स्वागत करायला तर कोणीच नाही आलं बा. आपला तर पुरा मिट्टू पडला. ते कोण पडला ते समोर सांगणार.